मित्रांनो, कोर्टातील सर्व केसेसची माहिती ज्या एका ॲपवरती मिळते ते ई-कोर्ट सर्व्हिसेस ॲप आता अपडेटेड व्हर्जनमध्ये आलेलं आहे आणि हे ॲप अपडेट केल्यानंतर बऱ्याच जणांना त्यांच्या जुन्या ॲपमधून नवीन ॲपमध्ये त्यांच्या केसेस घ्यायला प्रॉब्लेम येत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरू करूयात। तर मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या ई-कोर्ट सर्व्हिसेस ॲपवरती जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला जे वरती डाव्या कोपऱ्यात 3 रेषा दिसत आहेत तिथं क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं एक्सपोर्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं पुढे बघा सेव्ह टू ड्राईव्ह आणि दिस डिव्हाइस असा ऑप्शन दिसेल। त्यामध्ये तुम्ही दिस डिव्हाइसवरती क्लिक केलं तर तुमच्या केसेस डिव्हाइसमध्ये तुमच्या सेव्ह होणार आहेत। त्यानंतर जर तुम्ही इथं सेव्ह टू ड्राईव्ह केलं तर तुमच्या ईमेल आयडीला तुमच्या केसेस सेव्ह होणार आहेत। त्यासाठी तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीला परमिशन देणं गरजेचं आहे। त्यामुळे इथे तुम्हाला कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली येऊन परत तुम्हाला कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे। असं केल्यानंतर थोडा वेळ घेतं हे ॲप आणि तुमच्या ईमेल आयडीला तुमच्या केसेस सेव्ह केल्या जातात। जोपर्यंत लोडिंग होत आहे तोपर्यंत तुम्हाला तिथं थांबायचं आहे। असं तुम्हाला परत अपडेटेड इन ड्राईव्ह सक्सेसफुली असं दिसेल। आता हे सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला परत बॅक यायचं आहे। तुमच्या प्ले स्टोअरवरती जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुमचं ॲप तुम्हाला पहिल्यांदा अपडेट करायचं आहे। इथं बघा तुम्हाला तुमचे ॲप अपडेट करायचा ऑप्शन दिसत आहे। इथे तुम्हाला अपडेटवरती क्लिक करायचं आहे। अपडेटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते ॲप इन्स्टॉल होईपर्यंत वाट पाहायची आहे। आता हे ॲप अपडेट झालेलं आहे। तिथं ओपन ह्या बटनावरती क्लिक न करता तुम्हाला परत बॅक येऊन परत तुमचं ॲप ओपन करायचं आहे। आता हे बघा असं तुमचं नवीन अपडेटेड ॲप तुम्हाला इथं दिसत आहे। आधीच्या ॲपपेक्षा इथं बघा तुमचा जो इंटरफेस आहे तो वेगळा दिसत आहे। आता इथं बघा माय केसेसमध्ये माझ्या केसेस आलेले आहेत, पण बऱ्याच जणांना इथं त्यांच्या केसेस येत नाहीत। तिथं माय केसेसमध्ये 00 असं दाखवत आहे। तर त्यासाठी परत तुम्हाला वरती 3 बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथं बघा इम्पोर्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं तुम्ही जर डिव्हाइसला तुमच्या केसेस सेव्ह केल्या असतील तर डिव्हाइसवरती क्लिक करा आणि जर ड्राईव्हला केल्या असतील तर ड्राईव्हवरती क्लिक करा। त्यानंतर मग परमिशन दिल्यानंतर तुम्हाला केसेस इम्पोर्टेड सक्सेसफुली असा एक मेसेज येईल आणि तुमच्या केसेस परत तुम्हाला इथं दिसायला सुरुवात होईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जुन्या ॲपमधून नवीन ॲपमध्ये तुमचे केसेस घेऊ शकता। तर मित्रांनो, याच ॲपविषयीची अजून माहिती देणारा व्हिडिओ आपण पुढे बनवणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत बाय बाय, जय हिंद।